हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत स्पायसी चिकन करी। याकरता लागणारे साहित्य: कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण वाटून घेतलेला। सर्वप्रथम चिकन धुवून त्याला हळद, मीठ, धना पावडर आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे। तर त्याच्यानंतर आपण गॅस पेटवून घेऊया। गॅसवर कुकर तापायला ठेवूया। कुकर छान तापल्यानंतर त्यात आपण घालूया 2 चमचे तेल। तेल हे थोडेसेच घालायचे आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात आपण ठेचलेला अद्रक लसूण घालणार आहोत। अद्रक लसूण हे छान गोल्डन रंगाचे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा व्यवस्थित गोल्डन रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे। हे छान मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यात आपल्याला चिकन घालून घ्यायचे आहे। चिकन घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले 5 मिनिटं परतवून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर त्याला हलवत राहायचं आहे, खाली लागता कामा नये। त्याला व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर तर यात घालायचे आहे आपल्याला गरम केलेले पाणी। पाणी हे नेहमी गरम करूनच घालायचे आहे फ्रेंड्स, कारण गरम केलेलं पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या भाजीला एक वेगळी टेस्ट येते आणि अशी गारगार भाजी होत नाही। त्यामुळे पाणी हे भाजीला घालताना नेहमी गरम करूनच घालायचे आहे। तुम्ही पण ही ट्रिक एकदा फॉलो करून बघा। आणि आपल्या कुकरला आता झाकण लावून आपल्याला त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर फ्रेंड्स, आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर उघडलेला आहे। तर तुम्ही बघतच असाल आपल्या सूपचा रंग किती छान आलेला आहे। तर ते एका प्लेटमध्ये मी खाण्याकरता काढून घेत आहे। वाव, किती छान दिसत आहे बघा। आणि सूप हे फ्रेंड्स सर्दी झाल्यावर एकदम फायदेशीर आहे। तर बघतच असाल मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे हे सूप। तर किती छान रंग दिसत आहे त्याचा आणि असे तोंडाला पाणी सुटले आहे ना, असं वाटतं कधी खाईन एकदाचे। तर आपल्याला फोडणी करता लागणारे साहित्य: चिरलेला कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून हे वाटण करून घ्यायचं आहे फ्रेंड्स। ह्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर घालून वाटण करायचं आहे। एव्हरेस्टचा चिकन मसाला घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, बेसन पीठ घ्यायचं आहे आणि भाजलेले वाटून घेतलेले खोबरे आणि चवीपुरते मीठ घ्यायचे आहे आणि धना पावडर। तर आपण कढई गॅसवर तापायला ठेवूया। कढई व्यवस्थित तापली गेल्यानंतर त्यात आपण घालूया तेल। तेल घातल्यानंतर फ्रेंड्स तेल हे व्यवस्थित छान तापून द्यायचं आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांदा व्यवस्थित असा गोल्डन रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा व्यवस्थित परतला गेल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो ही छान परतून द्यायचा आहे। मस्त असं त्याचं व्यवस्थित त्यात मिक्स झाला पाहिजे। त्यानंतर आपण घालणार आहोत वाटलेले खोबरे। खोबरं हे त्यात भाजूनच वाटायचे आहे। भाजून वाटलेल्या खोबऱ्यामुळे भाजी पटकन होते। तर त्यात आपण घालणार आहोत आता अर्धा चमचा बेसन पीठ। बेसन पिठाने काय होतं फ्रेंड्स माहिती आहे का, भाजीला असा थिकनेसपणा येतो। त्यानंतर आपण ह्यात वाटण घालून घेणार आहोत। कोथिंबीर, अद्रक, लसूण वगैरे ते वाटून घेतलेलं होतं मी, ते घालून घेणार आहोत, हिरवी मिरची वगैरे। तर ते वाटण मी आता छान व्यवस्थित परतून घेत आहे। ते परतून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। मीठ हे आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचे आहे, कारण की आपण सूपमध्ये देखील मीठ घातलेले आहे। त्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला 1/2 टेबलस्पून, धना जिरा पावडर 1/2 टेबलस्पून हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। त्यात आपण नंतर उकडलेलं आपलं जे चिकन आहे सूप केलेलं ते घालायचं आहे। ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यात देखील मी सांगितल्याप्रमाणे गरम केलेलं पाणीच घालायचं आहे। तर व्यवस्थित आपली भाजी अशी उकळून द्यायची आहे आणि यात आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। तर फ्रेंड्स, अशी ही आपली स्पायसी चिकन करी तयार झालेली आहे। तर आता आपली स्पायसी चिकन करी रेसिपी तयार झालेली आहे। तर त्याला मी आता व्यवस्थित सजवून घेत आहे। तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या
आणि तुमच्या मौल्यवान कमेंट मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हेही कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत कनेक्टेड राहा. तर फ्रेंड्स, असे हे ताट मी सजवून घेतलेले आहे आणि आता मी हे स्पायसी चिकन करी ही टेस्ट करून बघणार आहे आणि तुम्हीही करून बघा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. श्री स्वामी समर्थ.